नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत झिरो द काईट ॲपमध्ये लिमिट ऑर्डर आपण कशाप्रकारे प्लेस करू शकतो. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण एक टाटा स्टील स्टॉक एक्झाम्पल म्हणून घेत आहोत. टाटा स्टील हा स्टॉक फक्त आपण एक्झाम्पल म्हणून घेतला आहे. हे कुठल्याही प्रकारचं बाईंग रिकमेंडेशन नाही आहे, याची नोंद घ्यावी. तर आता मी ते प्लस साईनवर क्लिक केल्यानंतर टाटा स्टील हा स्टॉक आपल्या वॉच लिस्टमध्ये ॲड झालेला आहे. तर आता आपण ज्याप्रमाणे बघत आहोत की टाटा स्टीलची करंट मार्केट प्राईस ही ₹173.36 चालू आहे. तर समजा तुमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे हा स्टॉक समजा ₹173 तुम्हाला बाय करायचा आहे. तर तुम्ही इथे स्टॉकवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बाय सेल दोन ऑप्शन्स येतील. इथे तुम्हाला बायवरती क्लिक करायचं आहे. फाईन. बायवरती क्लिक केल्यावर तुम्हाला इथे ऑर्डर विंडो ओपन होईल. आता ऑर्डर विंडोमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला वरती इथे रेग्युलर बघायचं आहे. रेग्युलरच्या बाजूला MTF, AMO, आईसबर्ग वगैरे बरेच बाकीचे ऑप्शन्स आहेत. त्यासाठी आम्ही वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. पण सध्या आपण रेग्युलरची फोकस करतो. तर रेग्युलर बघितल्यानंतर तुम्हाला खाली क्वांटिटी मेन्शन करायची आहे. तर इथे मी 10 क्वांटिटी टाकतो आहे, कारण मला 10 क्वांटिटी घ्यायची आहेत. त्याखाली तुम्हाला लिमिट प्राईस टाकायची आहे. तर जसं आपण मगाशी म्हटलं की आपल्याला हा स्टॉक 173 म्हणजे ₹173 बाय करायचं आहे. त्यामुळे आपण लिमिट इथे सिलेक्ट करून प्राईस 173 म्हणजे ₹173 मेन्शन केलेली आहे. त्याखाली आपला इंट्राडे आणि लाँग टर्म हे दोन ऑप्शन्स आहेत. तर आता मला हा स्टॉक इंट्राडेसाठी घ्यायचा आहे, पण समजा तुम्हाला हा स्टॉक लाँग टर्मसाठी घ्यायचा आहे, म्हणजे पोझिशनलसाठी घ्यायचा असेल किंवा स्विंगसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी घ्यायचा असेल, तुम्ही इथे लाँग टर्म सिलेक्ट करू शकता. आता मला इंट्राडे ट्रेड करायचं आहे, त्यामुळे मी इथे इंट्राडे सिलेक्ट केलेला आहे. आता इंट्राडेच्या खाली तुम्ही स्क्रोल केला, तुम्हाला इथं स्वाईप टू बायचं ऑप्शन आहे. तर स्वाईप टू बायवर तुम्हाला स्वाईप करायचं आहे. आता स्वाईप केल्यानंतर तुम्हाला इथे एक नज येत आहे. आता नज हे फीचर झिरोदाचं खूप चांगलं फीचर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिकॉशनरी कॉशन किंवा खूप वेळेला कसं होतं, लोक चुकीचे स्टॉक्स बाय करतात. तर त्या चुकीच्या स्टॉक्समध्ये कुठल्या प्रकारची रिस्क इन्व्हॉल्व आहे याची माहिती तुम्हाला नज म्हणून येत असते. तर त्यामुळे कुठलेही स्टॉक बाय करताना किंवा सेल करताना तुम्हाला नज आलं तर तुम्हाला ते नज वाचून घ्यायचे एक्झॅक्टली काय इन्फॉर्मेशन आहे. तर आता आपण इथे वाचत आहोत की रेग्युलेटरी कॉशन. तर रेग्युलेटरी कॉशन काय आहे? टाटा स्टील हॅज द फॉलोइंग कॉशनरी मेसेजेस. स्क्रिप्ट PE is greater than 50. Please analyze the risk carefully before proceeding. आता PE is greater than 50 म्हणजे जनरली एखाद्या स्टॉकचा स्टॉक PE म्हणजे प्राईस टू अर्निंग्स. PE रेशो हा 20 ते 25 किंवा 18 ते 24 दरम्यान असतो जनरली. पण याचा अर्थ असं नाही की हा स्टॉक वाईट आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हा स्टॉक एक्सपेन्सिव्ह आहे, असं याचं एक लॉजिक आहे. तर इफ यू आर ओके विथ इट की तुम्हाला एक्सपेन्सिव्ह स्टॉक या प्राईजला बाय करायचं असेल तर तुम्ही प्रोसीडवरती क्लिक करू शकता. अदरवाईज तुम्ही कॅन्सल करून तो ट्रेड कॅन्सल करू शकता किंवा ऑर्डर कॅन्सल करू शकता. तर मी प्रोसीड करून पुढे आलेलो आहे, त्यामुळे आपली ऑर्डर पंच झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे LTP म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राईस ही ₹173.33 चालू आहे आणि आपण 173ला आपली बाय ऑर्डर प्लेस केलेली आहे, जी इथे तुम्हाला पेंडिंग दिसते. म्हणजे ओपन स्टेटस त्याचा आहे. ओपन मीन्स पेंडिंग ऑर्डर आहे आपली. तर जेव्हा ती प्राईस आपली 173.26 वरून 173ला येईल LTP किंवा CMP, तेव्हा आपली ऑर्डर एक्झिक्यूट होऊ शकते किंवा होईल, प्रोव्हाइडेड समोर तेवढे सेलर्स अवेलेबल असतील तर. पण आता टाटा स्टीलला लिक्विड स्टॉक आहे, त्यामुळे इथे शक्यतो असा प्रॉब्लेम येत नाही की तुम्ही ऑर्डर पंच केली आणि समोर सेलर नाही आहे किंवा बायर नाही आहे. इथे व्हॉल्यूमचा इश्यू नसतो, कारण हे ब्ल्यू चिप स्टॉक्स आहेत. त्याच्यामुळे इथे असा प्रॉब्लेम मोस्टली आपल्याला येत नाही. फाईन. तर आपण असं बघितलं की आपण बाय ऑर्डर कशी पंच केली लिमिटमध्ये. तर मित्रांनो, आता आपण लिमिट बाय ऑर्डर प्लेस केली, तर आता असंच आपण आता लिमिट सेल ऑर्डर आपण एक टेस्टिंगसाठी प्लेस करूया, जेणेकरून तुम्हाला समजेल की सेलमध्ये लिमिट ऑर्डर कशी प्लेस करता येईल. आता जनरली कसं असतं, तुम्ही ट्रेड घेताय बाय ॲट लो सेल ॲट आहे, म्हणजे आता बायचं तुम्ही ट्रेड घेताय तर बाय ॲट लो सेल ॲट आहे, तेव्हा तुम्हाला फायदा होणार. तसंच शॉर्ट सेलमध्ये कसं असतं की सेल ॲट आहे अँड बाय ॲट लो. समजा एखादा स्टॉक तुमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे डाऊन ट्रेडमध्ये आहे, तर तुम्हाला त्याच्या इंट्राडेच्या डाऊन ट्रेड मुवमेंटचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही समजा तो स्टॉक वरच्या प्राईजला शॉर्ट सेल केला आणि खालच्या प्राईजला दुपारी किंवा मार्केट बंद व्हायच्या आसपास बाय केला आहे, तर तो जो मुवमेंट आहे वरून खाली येण्याची किंवा डाऊनफॉलची, त्याचं तुम्हाला बेनिफिट घेता येतं. तर आपण टेस्टिंगसाठी टाटा स्टीलच घेऊया. आपण बायची ऑर्डर आपण इथे आपली पेंडिंग आहे. आता आपण इथे सेलची वेगळी आपण ऑर्डर प्लेस करत आहोत, सेल लिमिट. तर त्यासाठी पण तुम्हाला सेम स्टॉकवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला बाय सेल दोन ऑप्शन्स येतील. तुम्हाला सेलवरती क्लिक करायचं आहे. सेलवरती क्लिक केलं तर मग अशी आली त्याप्रमाणे तुम्हाला विंडो येईल, पण ही सेलची विंडो असणार आहे. सेम इथे आपण क्वांटिटी समजा 15 प्लेस केली की मला 15 स्टॉक्स
शॉर्ट सेल करायचे आहेत. ठीक आहे. आता प्राईस झालं 173.36, पण मला वाटतं 174ला हा परफेक्ट शॉर्ट सेल आहे. एक्झाम्पल म्हणून सांगतोय की तुमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे तुम्हाला ते प्राईस डिसाईड करता येते. समजा तुम्ही टेक्निकल अनालिसिस करत असाल तर तुमचे डिमांड सप्लाय किंवा सपोर्ट रेजिस्टन्स झोन बघून त्याप्रमाणे तुम्ही ते प्राइजेस डिसाईड करू शकता. तर इथे रँडमली मी जस्ट टेस्टिंगसाठी प्राईस घेतली 174 रुपीज. तर त्याखाली तुम्हाला इंट्राडे आणि लॉंग टर्म, तर आता ऑब्व्हियसली हा इंट्राडे ट्रेड आहे कारण मी शॉर्ट सेल करतो आहे, त्यामुळे ते इंट्राडे मी सिलेक्ट केलं आहे. त्याखाली तुम्हाला स्वाईप टू सेलचं ऑप्शन आहे. सिम्पल तुम्हाला स्वाईप टू सेल करायचं आहे. सेम रेग्युलेटरी कॉशन, प्रोसीड. तर आता आपली इथे सेल लिमिटची ऑर्डरसुद्धा प्लेस झाली आहे. तर आपण ऑर्डर बनवून बघतोय त्याप्रमाणे ओपन ऑर्डर्स म्हणता 2 ऑर्डर आहेत. एक टाटा स्टील बायची ऑर्डर जी 173 रुपीजला आपण प्लेस केलेली आहे. दुसरी आहे टाटा स्टीलची सेलची ऑर्डर जी आपण 174ला प्लेस केलेली आहे. तर दोन्ही ऑर्डर आपल्या पेंडिंग स्टेटसमध्ये आहे. जसं आपण तुम्ही बघू शकता बायमध्ये आपण 10 क्वांटिटी आपण प्लेस केलेली, तशी 10 क्वांटिटीची ऑर्डर दिसते. सेलमध्ये आपण 15 क्वांटिटी आपण प्लेस केलं होता, ती सुद्धा इथे 15मध्ये दिसत आहे आपल्याला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण लिमिट ऑर्डर कशी प्लेस करायची हे बघितलेलं आहे. तर तुम्हाला लिमिट ऑर्डर कशी प्लेस करायची या संदर्भातले किंवा गाईड ॲप्लिकेशनमध्ये अजूनही कुठल्या प्रकारचे क्वेरीज डाऊट असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आम्हाला तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्या क्वेरीज नक्कीच रिझॉल्व्ह करू. धन्यवाद.